हाय, मी राणी. कशा आहेत? मजेत आहेत ना? तर मजेत असायला पाहिजे. आज आई भाऊ माझ्या दोन्ही भाच्या गावी जाण्यासाठी निघला होता. इथे बघा आयुषने आजीकडून कशी बॅग घेतली हातामधून, तर छान वाटतं असं. आणि इथे मस्त आजीला नमस्कार वगैरे करतो आणि त्याला ते ज्या छोट्या मुली आहे भावाच्या त्या देखील त्याला बघतात. आणि बघा घरात जे मोठं असलं ना, जे मोठं काही करतं ना तेच बघून लहान व्यक्ती करत असतं. तर हे आयुषला बघूनच त्या पण मुली अनुकरण करणार नंतर मोठ्या झाल्यावर. तर इथे बघा जायची तयारी झालेली आहे त्यांची आणि थोड्या वेळातच ते निघणार होते. तर मलासुद्धा असं वेगळंच वाटत होतं. सगळं घर आता खाली खाली होणार होते. 2 दिवसच राहिले पण एवढा आरडाओरडा त्यांचा घरातनं छान वाटत होतं. आणि मी रागवत पण होते त्यांना प्रेमाने. आणि तर बघा जाताना आहोंनी मला पैसे दिले ते की त्यांना पैसे दे म्हणून किंवा ड्रेस वगैरे काहीतरी घे, पण काही घेणं नाही झालं. तर त्यांना म्हटलं तुम्हाला काहीतरी घ्या. तर बघा किती छान खुश झाले आणि बाय करतात. किती निरागस असतं ना लहानपण. खरंच लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा, असं उगीच आपण म्हणत नाही. तर इथे निघाले आईन ते बघा आले. 2 दिवसच राहिले फक्त. आणखी 2 दिवस राहा म्हटले होते पण नाही राहिले. गावाकडच्या बघा माणसांना नाही करमत शहरात, आणि आपण पण शहरात राहत असतो तर नाविलाजानेच असतो. कारण की काही आपल्याकडं असतात काही गोष्टी की त्या आपल्याला काही करायच्या असतात. तोपर्यंत ठीक आहे, पण ठीक आहे असो. आपले जोपर्यंत कमवायचे वगैरे दिवस असतात तोपर्यंत हे सगळं असं चालणारच आहे. नाहीतर गावाला सगळे बघा आपली माणसं आपल्या जवळ असतात, मग येणं जाणं होतं. जर आता गावी असलं तर माझं सासर माहेर खूप जवळ आहे, तर माझं कधीही येणं जाणं झालं असतं. एवढ्या लांब असल्यामुळं नाही येणं जाणं होत. आणि बघा हे निघाले आणि हिला मी बाय करत होते आणि राहा म्हणत होते तर नको म्हणत होती. आणि छान राहिले पण 2 दिवस, काही त्रास वगैरे नाही दिला. आणि आता ते निघाले तर आयुषला पण थोडंसं वाईट वाटत होतं, कारण की त्याला कुणी आलं नंतर जायला लागलं ना जरा जडच होतं. कारण की तो एकटाच असतो, मग त्याला देखील करमत नाही. आणि इथे बघा ही कशी मला छान अशी मस्त बाय करत होती. आणि आई आयुषला सांगत होती की मम्मीला त्रास देऊ नको, एड्यावणी करू नको म्हणून. कारण की आयुष थोडंफार त्रास देतो ना, त्याची समर व्हॅकेशन चालू आहे तर जरा आणखीनच. तर चला तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.